पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते। त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत। महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती। मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र घेतलं होतं। त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले। सगळ्यात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले। त्याची खूण आणि पुरावे देखील आहेत। परमानंदांकडे देखील परवानगी होती। अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच वादग्रस्त ठरते। त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावरून आता चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। या विधानावर राजकीय वादही आता उभा राहिलाय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आपण लहानपणापासूनच ऐकल्यात। यात अफजल खानाचा वध, पावनखिंडीतील लढाई, शाहिस्ते खानाची 3 बोटं छाटलेला प्रसंग अशा अनेक कथा आपण ऐकल्यात आणि वाचल्या आहेत। यातीलच एक प्रसंग आपल्या मनावर कायमच कोरला गेलाय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बादशाह औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून करवून घेतलेली सुटका। भर दरबारात झालेला अपमान, औरंगजेबानं लावलेला कडेकोट पहारा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आजारपणाचं नाटक, त्यातून बरं होण्यासाठी वाटलेले मिठाईचे पेठारे आणि एक दिवस यातीलच एका मिठाईच्या पेठाऱ्यातून पसार होणं। पण याच सगळ्या घटनाक्रमाला राहुल सोलापूरकर यांनी खोटं ठरवले। पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते असा दावाच त्यांनी केलाय। त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा नेमका घटनाक्रम काय आहे आणि इतिहासकारांचं याबद्दल काय मत आहे या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरतं। आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण राहुल सोलापूरकर हे नेमके कोण आहेत ते आधी पाहूयात। तर सोलापूरकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत। नशीबवान, थरथराट, पळवा पळवी, अफलातून, सूर्योदय, हम दो बंडलबाज, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तांब्याचा विष्णुबाळा अशा अनेक चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली। महेश कोठारे दिग्दर्शित थरथराट या चित्रपटामधील त्यांची टकलू हैवांची भूमिका ही विशेष गाजली होती। अशा या सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या YouTube चॅनेलला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनेक दावे केलेत। यातीलच एक दावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे चक्क लाच देऊन आग्र्यातून निसटून आले होते। अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील त्यांनी लाच दिली होती। या दाव्याला पाठबळ म्हणून त्यांनी हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचा म्हटलं की थोडं रंग भरून सांगावं लागतं। मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असंही सांगितले। आता शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले याबाबत इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणालेत की राहुल सोलापूरकर यांचा हा दावा हा पूर्णपणे आक्षेपार्ह आहे। शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटून आले आणि यासाठीचे अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत। लाच देऊन, त्याला सांगून, दस्तक देऊन परत आले असते तर त्यांनी इकडं परत आल्यावर पत्रच लिहिलं नसतं। महाराजांनी स्वराज्यात आल्यानंतर औरंगजेबाला पत्र लिहिलं, ते खूप मिश्किल पत्र आहे। त्याच्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की तुमची परवानगी न घेता मी परत आलो। दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी जो रामसिंग पहाऱ्यावर होता त्या रामसिंगच्या बरोबर असणाऱ्या लोकांनी राजस्थानला पत्र पाठवलेली आहेत। तिथं ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळ्यांचं वर्णन यात आहे। ही सगळी पत्र बिकानेरच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेली आहेत। शिवाजी महाराज कसे निसटून गेले या विषयाच्या नोंदी त्यामध्ये आहेत। त्या समकालीन कथा आहेत। त्यामुळे लाच देऊन आले ते जे काय सांगितलं ते पूर्णपणे खोटं आहे। दस्तक म्हणजे महाराजांनी औरंगजेबाच्या ज्या काही परवानग्या घेतल्या होत्या त्या महाराजांबरोबर जी 600 मंडळी गेली होती त्या त्यांच्यासाठीच घेतलेली होती आणि या दस्तकी महाराजांसाठी नव्हत्या। औरंगजेबाला महाराजांना ठारच मारायचं होतं। त्यासाठी अत्यंत क्रूर अशा रातनदास खानच्या हवेलीमध्ये महाराजांना ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर महाराज अत्यंत गुप्त मार्गाने कुणालाही कळू न देता आग्र्याहून स्वराज्यात आले। ते 17 ऑगस्ट रोजी सुटले आणि 21 नोव्हेंबर रोजी स्वराज्यात पोहोचले। या नोंदी सगळ्या इतिहासाच्या अस्सल कागदपत्रांमध्ये नोंद आहेत असंही इंद्रजित सावंत यांनी सांगितले। याशिवाय लेट्स अप मराठीने इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनाही संपर्क केला, पण त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले याबाबत काही पुस्तकांमध्येही दावे करण्यात आलेत। 19 ऑगस्ट 1666 रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना महाराजांनी संदेश पाठवला, आपण फार आजारी असल्यानं अंथरुणात पडून आहोत, त्यामुळे आरामात अडथळा आणू नये आणि कुणालाही आत पाठवू नये। दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले। सगळं शरीर पांघरुणाने झाकून घेतलं।
फक्त एक हात बाहेर ठेवला होता आणि त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं. शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे फळांच्या पेटाऱ्यात बसले. पहारेकरांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही. हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले. तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून 6 मैल दूर एका गावात पोहोचले. तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजीरावजी त्यांची वाट पाहत होते, असं जदुनाथ सरकार लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकात म्हटले. तर शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून बाहेर पडले हे गृहीत धरून चालता येणार नाही. पेटाऱ्यात बसून पूर्णपणे असहाय्य होणारे ते नव्हते. त्यांचे 9 वर्षांचे पुत्र संभाजीराजे नक्कीच पेटाऱ्यात बसले असतील, पण शिवाजी महाराज मजुरांच्या वेशात बाहेर आले असावेत. हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले. सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं. 3 वाजण्याच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले. महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकरांना सांगितलं. थोड्या वेळानं महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाहीये हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली. त्यांनी आत जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज तिथं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलात खानला सांगितली. तेव्हा अवसान गेलेल्या फलात खानने औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज गायब झाली असल्याची वार्ता दिली, असं सेतू माधवराव पगडी यांनी छत्रपती शिवाजी या पुस्तकात लिहिले. थोडक्यात काय तर ऐतिहासिक पुरावे, तथ्य, अभ्यासकांचं मत आणि पुस्तकातील निरीक्षणं या सगळ्यांमधून शिवाजी महाराज हे बादशहाच्या हातावर तुरी देऊनच निसटून आले असल्याचं दिसून येतं. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि याबद्दलचं तुमचं असणारं मत हे सुद्धा आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.